अखिल गुणनिधान सर्वेश्वर परम करुणा सिंधू भगवंताच्या अपार करुणेतून आपला हा श्रीमद भागवत सत्संग अत्यंत निर्विघ्नपणे चाललेला आहे। आणि या सत्संगामध्ये आपण कालपर्यंत सर्वांनी या श्रीमद भागवत कथेचं जे महात्म्य आहे त्या महात्म्याला श्रवण केलं। तर कालची जी कथा होती त्या कथेमध्ये त्या ठिकाणी आपण सर्वांनी श्रवण केलं की ही साप्ताहिक श्रीमद भागवत कथा जी आहे ती साप्ताहिक कथा कशा प्रकारे असली पाहिजे, काय काय नियम पाळले पाहिजे आणि कशा प्रकारे सगळं नियोजन झालं पाहिजे इत्यादीचं संपूर्ण त्या ठिकाणी आपण काल श्रवण केलं होतं। आणि त्याच मध्ये वेळेच्या अभावी आपण एक गोष्ट त्या ठिकाणी सोडली होती ती म्हणजे अशी की या श्रीमद भागवत कथेचं उद्यापन कसं करायचं आहे ना, तो एक प्रश्न असतो। आपण जर काही कर्म केलं तर त्याचं एक उद्यापन काहीतरी नक्कीच असतं, कोणतं तरी व्रत असो, कुठलं अनुष्ठान असो। तसंच श्रीमद भागवत कथेचं उद्यापन देखील अत्यंत उत्साहामध्ये परिपूर्ण केलं पाहिजे। तर त्याच्याकरता या ठिकाणी शास्त्राने उद्यापनाचे नियम सांगितलेले आहेत। तर काय करायचं, साप्ताहिक कथा पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही जे यजमान आहेत त्यांनी संपूर्ण श्रीमद भागवताचं पारायण ज्या लोकांनी केलेलं आहे त्यांना वस्त्र, सुवर्ण आदी आदी दान करायचं। त्याचबरोबर श्रीमद भागवताचा जो दशम स्कंद आहे म्हणजे 10वा स्कंद जो आहे
त्याच्या प्रत्येक श्लोकाचं वाचन करून पुरोहितांच्या द्वारे त्याचं हवन करायचं, शेवटच्या दिवशी हवन करायचं. आणि जर हवन करण्याकरता एवढं सामर्थ्य नाहीये तर कमीत कमी हवनामध्ये जे द्रव्य आपण टाकणार आहोत त्या द्रव्याचं संपूर्ण एकत्र करून त्याला दान करायचं, ब्राह्मणांना त्याचं दान करून द्यायचं. म्हणजे हविष्य अन्न जे काही आहे ते त्या ठिकाणी दान करायचं. आणि श्रीमद भागवत कथेचं जे त्या ठिकाणी जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाला एक सुवर्ण सिंहासन बनवायचं. त्यांनी स्पष्ट सांगितलं की 3 तोळं सोन्याचं सुवर्णाचं सिंहासन बनवायचं. बघा, जसं लग्नामध्ये सोनं बनवावं लागतं की नाही, तसंच इथे सांगितलंय. म्हणजे विवाहासोबत पूर्ण त्यांनी तुलना केली आहे की विवाहामध्ये जेवढा खर्च होतोय तेवढाच इथे होतो. तर श्रीमद भागवताची जी पोथी आहे त्या पोथीला ठेवण्याकरता 3 तोळे सोन्याचं एक छान सुंदर असं सिंहासन बनवायचं. आणि त्या सिंहासनावर छान मखमलीचा वस्त्र त्या ठिकाणी ठेवून त्या पोथीला ठेवून मग त्या पोथी समवेत ते सिंहासन वक्त्याला दान करायचं. ही वक्त्याची दक्षिणा आहे. एका उत्तम श्रेष्ठ असलेल्या त्या वक्त्याला, त्या ब्राह्मण देवताला दान करायचं. आणि हे आपलं दान आहे. त्यानंतर तुमची काय इच्छा असेल त्यानुसार तुम्ही वक्त्याची दक्षिणा सुद्धा आपल्या कुवतीप्रमाणे द्यावी. अशा प्रकारे या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. त्याच समवेत संपूर्ण जेवढे संत महात्मे आपल्या कथेमध्ये उपस्थित आहेत, कारण वक्त्याच्या व्यतिरिक्त कथेला श्रवण करण्याकरता संत महात्मे गोळा होतात, कुठे चांगले हरी भक्त सज्जन लोक गोळा होतात, तर त्यांच्या सगळ्यांच्या व्यवस्थित प्रकारे सत्काराची व्यवस्थाही केली पाहिजे. सर्वांना, संत महापुरुषांना, ब्राह्मणांना दान दक्षिणा दिली पाहिजे. छान छान जेवणाची व्यवस्था केली पाहिजे. जेवणामध्ये विशेष करून त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही खीर बनवा आणि त्या खिरीमध्ये काय टाकायचं, मध, साखर टाकायची नाहीये. जी खीर बनवायची ती मधाची गोड असली पाहिजे, साखरेची गोडी नकोय. तर मधाने ती खीर बनवून तूप इत्यादी टाकून त्या खिरीला बनवून तुम्ही सर्वांना दान करा. त्या खिरीचं दान केल्याचं जे पुण्य आहे ते अपार आहे. मग अशा प्रकारे अन्नदान करताना नेहमी अन्नदान करताना खीर आपण दान करतोय की नाही याचं त्या ठिकाणी भान ठेवलं पाहिजे. भलेही जर मध टाकून तुम्ही खीर नाही बनवू शकत, कारण खूप जास्त जर क्वांटिटी असेल तर मध टाकणं फार जरा कठीण आहे, परंतु खीर नक्कीच आपल्या दानामध्ये असली पाहिजे. अशा प्रकारे खूप सुंदर प्रकारे तुम्ही उद्यापन करा आणि अत्यंत प्रसन्नतापूर्वक आलेले जेवढे लोक होते श्रोते म्हणून तुमच्या घरी राहिलेले त्या सर्वांचे यथायोग्य स्वागत सत्कार आणि विदा त्यांना करून त्या ठिकाणी तुम्ही प्रेमानं सर्वांना त्या ठिकाणी प्रणामपूर्वक विनम्रतापूर्वक सर्वांना विदा करा. अशा प्रकारे अशा पद्धतीने अत्यंत सुंदर प्रकारे या श्रीमद भागवत कथेचं उद्यापन केल्यानंतर ही श्रीमद भागवत कथा तुम्हाला 4ही पुरुषार्थ प्रदान करू शकते. 4 पुरुषार्थ म्हणजे असे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. हे 4 पुरुषार्थ आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म करून त्या ठिकाणी अर्थ अर्जन करायचं, धर्मपूर्वक अर्थ अर्जन करायचं आणि जे अर्जन केलेला पैसा आहे तो धर्म कार्यामध्येच व्यतीत करायचा. मग कथा इत्यादीचं नियोजन जे काही आहे हे काय धर्म कार्य आहे. मग आपण अर्जन केलेलं धन धर्म कार्यामध्ये व्यय करून त्या ठिकाणी अर्थ अर्जन करत राहायचं. धर्म, अर्थ आणि आपली जी कामना आहे ती पूर्ण होईल. त्यानंतर मोक्ष जो परम पुरुषार्थ आहे त्या परम पुरुषार्थाला देखील हे श्रीमद भागवतच तुम्हाला पूर्णपणे देऊ शकतं. मग अत्यंत भावपूर्वक विनम्रतापूर्वक या कथेचं नियोजन तुम्ही करायचंय. त्याच्यामध्ये जराही शीण नाही आला पाहिजे, कारण जो यजमान आहे बघा, यजमान म्हटलं की अगदी खर्च तर तुम्हाला पुरेपूर करायचा आहे, त्याच्यासोबत तुम्हाला शारीरिक कष्टही खूप पडतील. तुम्हाला झोप मिळणार नाही, 7-8 दिवस तुम्हाला विश्रांती मिळणार नाही. एवढ्या लोकांचं नियोजन पाहायचंय, एवढ्या लोकांची कथा व्यवस्थित पार पडते की नाही म्हणून सतत काळजी करत राहायची. तर अशा प्रकारे जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित आरामही मिळणार नाही. मग म्हणून चिडचिड करायची नाही कधी. जर थोडंसं मनामध्ये काही क्षोभ आला तर कथेचं जे फळ आहे ते न्यून होऊन जाईल. म्हणून अत्यंत प्रसन्नतापूर्वक सगळ्या प्रकारच्या परिस्थितीला समान रूपाने सहन करून आपल्या पारिवारिक जनांमध्येही त्या प्रकारचं वातावरण झालं पाहिजे. नाही तर परिवारातला एकच सदस्य अत्यंत प्रसन्न आणि बाकी सगळे चिडचिड, मग त्याचाही काही उपयोग नाही. सगळ्यांनी अत्यंत प्रसन्न राहून त्या कथेला सेवा करायची आहे. तर ते काय होईल, अत्यंत तुम्हाला जे हवं आहे ते सर्व फळ तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. अशी अत्यंत अद्भुत परम पावनी ही श्रीमद भागवत कथा आहे.
अशा प्रकारे श्रीमद भागवत कथेचं महात्म्य त्या ठिकाणी संपन्न झालं होतं. आणि आता श्रीमद भागवत कथेला आज प्रारंभ होत आहे. तर या ठिकाणी श्रीमद भागवत महापुराणाचा जो पहिला स्कंध आहे, 12 स्कंधापैकी हा पहिला स्कंध, या पहिल्या स्कंधाचा या ठिकाणी प्रारंभ होते. पहिल्या स्कंधामध्ये एकूण 19 अध्याय आहेत. किती? 19 अध्याय. आणि त्या 19 अध्यायातला पहिला अध्यायाचा आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. तर पहिल्या अध्यायाच्या ठिकाणी म्हणजे भागवताचा जो ग्रंथ आहे त्याला मंगलाचरण केलेलं आहे. तर मंगलाचरण म्हणजे काय? सगळ्यात महत्वाची गोष्ट, मंगल आचरण म्हणजे मंगलाचरण. अत्यंत सुंदर प्रकारे आचरण करणं म्हणजे मंगलाचरण. आणि हे मंगलाचरण ग्रंथामध्ये केलेलं आहे. कारण मंगलाचरणाची गरज फार आहे. शास्त्र सांगते की जर मंगलाचरण केलं तर तुम्ही जे काही काम करताय ते अत्यंत निर्विघ्न परिसमाप्त होतं. आणि कोणतंही काम आपण जर सुरू केलं तर ते सुरू केल्यानंतर त्याचा शेवटपर्यंत अत्यंत निर्विघ्न होणं गरजेचं आहे की नाही? नुसतं सुरू करून देण्यात काही अर्थ नाही. तर ते पूर्ण झालं पाहिजे. आणि पूर्णही असं की एकदम निर्विघ्न, कुठले संकट नाही आले पाहिजे, अत्यंत कुठल्याच बाधा नको आहेत. मग त्याच्याकरता हे मंगलाचरण करायचे, निर्विघ्न परिसमाप्त. जसं तुम्ही घर बांधता की नाही सगळे, घर बांधण्याकरता आधी काय करता? जी जागा असती, जमीन असती, त्याचं काय करता? भूमिपूजन करता ना. एखादे पंडित ब्राह्मण बोलवतात, त्यांच्या हाताने, कुठे संत महात्मे जरी असतील तर त्यांच्या हाताने एखादा टिकाव, एखादा वगैरे तुम्ही टाकून घेता, जेणेकरून काय होईल? त्या ठिकाणी भूमिपूजन म्हणजे गणेशाची प्रार्थना करायची की हे देवा, काहीतरी सुंदर चांगलं काम आम्ही करायला चालतो आणि त्या कामामध्ये तुमचे आशीर्वाद आम्हाला हवेत. आणि ते आशीर्वाद मिळाले तरच हे काम निर्विघ्न होईल आणि निर्विघ्न परिसमाप्त होईल. नुसतं संपायचं नकोय ते काम, निर्विघ्न संपलं पाहिजे. मग अशा प्रकारे प्रार्थनापूर्वक त्या ठिकाणी मंगलाचरण केलं जातं. आणि हे मंगलाचरण 3 ठिकाणी असतं. मंगल आदिनी, मंगल मध्यानी, मंगल अंतानी च. म्हणजे मंगल आदीमध्ये जेव्हा तुम्ही सुरुवातीला कोणतं काम करायला लागतात तेव्हा ते मंगलाचरण करायचं. ते काम जेव्हा अर्ध्यावर पोहोचलेलं असतं तेव्हा आणखी एकदा पूजा करा किंवा काहीतरी एक विशिष्ट असं कार्य केलं जातं, ते एक मंगलाचरण. आणि शेवटी मंगल अंतानी म्हणजे काम परिपूर्ण झालं आता आणि त्या कार्याचं आता आपल्याला फळ मिळणार आहे, तर तेव्हा एकदा परत पूजा केली जाते. तुम्ही करताना वास्तुशांती वगैरे, ही सगळी पूजा हे एक मंगलाचरण आहे. मग शास्त्र सांगते की मंगलाचरण 3 ठिकाणी केलं जातं, सुरुवातीला, मध्ये आणि शेवटी. मग आता प्रश्न इथे असा आहे की महाराज खरोखर याची गरज आहेच का? असे बरेचसे उदाहरणं असतील, मिळून जातात की काही ग्रंथ म्हणजे हे मंगलाचरण तुम्ही मनात करू शकतात की नाही. आता ग्रंथकार आहेत कोण? भगवान वेदव्यास. मग ते ग्रंथकार असल्या कारणाने त्या ठिकाणी त्यांनी मंगलाचरण हे केलं, ठीक आहे. परंतु ते बसल्या बसल्या तोंडाने एखादा श्लोक म्हणून दिला, देवाची पूजा केली, झालं की नाही मंगलाचरण. मग त्या मंगलाचरणाचा उल्लेख त्यांनी या ग्रंथात का केला, ग्रंथामध्ये का केला? तर त्याचं कारण असं आहे की आज वेदव्यास इथे मंगलाचरण करणार आहेत. ग्रंथ लिहिण्यापूर्वी ते मंगलाचरण करतात. परंतु जो ग्रंथ आपल्यासारख्या लोकांच्या हातामध्ये आला, शिष्य लोकांच्या हाताकडे आला, मग शिष्य वाचतील की आमच्या गुरुजींनी तर मंगलाचरण केलंच नाही, मग आम्ही कशाला करायचं? म्हणून शिष्य शिक्षार्थ. हे बघा, तुम्ही मंगलाचरण नक्की करा, विसरू नका. प्रारंभी मंगलाचरण करणं अनिवार्य आहे. ही रीत घालवून देण्याकरता, शिष्य लोकांना शिक्षा देण्याकरता त्या ठिकाणी वेदव्यासांनी, भगवान वेदव्यासांनी मंगलाचरण केलंय. आणि असं सगळ्या ग्रंथांमध्ये मंगलाचरण आहे. लोक म्हणतील पण काही ग्रंथ असे पण आहेत ज्याच्यामध्ये मंगलाचरण नाही, परंतु मंगलाचरण नसतानाही तो ग्रंथ व्यवस्थित परिसमाप्त झालेला आहे. किंवा असे काही ग्रंथ आहेत ज्याच्यामध्ये अनेक मंगलाचरण होऊनही तो ग्रंथ पूर्ण झालेला नाही. तर त्याचं कारण असं आहे, एक, त्या ठिकाणी जो ग्रंथ पूर्ण झालेला नाही, मंगलाचरण असूनही, तर त्याचं कारण म्हणजे त्या ग्रंथामध्ये आवश्यक तेवढे मंगलाचरण झालेले नाही, जेवढे गरजेचे होते तेवढे झाले नाही. मग गरजेपुरते मंगलाचरण होणं आवश्यक आहे. आणि जे ग्रंथात मंगलाचरण झालेलं नाही परंतु परिसमाप्त झाले, त्याचं कारण म्हणजे जे ग्रंथकार आहेत त्यांनी याच्या आधी कुठेतरी कोणत्या तरी प्रकारे मंगलाचरण नक्कीच केलेलं आहे. मग वस्तुतः एक अशी गोष्ट सरळ सरळ लक्षात येते की कोणतंही शुभकार्य सुरुवात करण्यापूर्वी काहीतरी देव कार्य केल्याशिवाय ते पूर्ण होऊ शकत नाही. तसंच ग्रंथ
हे एक मोठं एक विशाल कार्य आहे. 18,000 श्लोकाचा एवढा मोठा विशाल ग्रंथ. बघा, तुम्ही घर बांधता किंवा कोणतेही काम करता तर त्या घराची गॅरंटी किती हो? गवंड्याकडून मिळते का तुम्हाला? नाही मिळत. समजा तरी पण तुम्ही राहताय ना अगदी बिनधास्त, तुम्हाला माहिती पडणार नाही, तरी पण एकदा एक वेळ अशी येते, 20, 25, 50 वर्ष झाले घराला, की ते आता पडायला लागलेलं आहे, भिंती कमकुवत झाल्या, छत आता कमजोर झाले, असं तुम्हाला लक्षात येतं. म्हणजे ते जे आपण जे काही काम करतो त्याचं एक काहीतरी निर्दिष्ट वेळ असते, त्याच्यानंतर त्याची ते बाद होऊन जातं, ते काम काही कामाचं राहत नाही. परंतु ग्रंथ एक असा लिहिला गेलेला, बघा कोणत्या काळामध्ये हा ग्रंथ लिहिला गेलेला, आणि अद्याप हा ग्रंथ जसाच्या तसा आपल्या सर्वांच्या मध्ये अत्यंत सुंदर प्रकारे कार्यरत आहे. अजिबात जुना झालेला नाही. अगदी जुना असलेला ग्रंथ आजही तेवढाच नवीन आहे. म्हणून या ग्रंथाची जी अद्भुत महिमा आहे, हे एवढा मोठा परम उद्योग या ठिकाणी भगवान वेदव्यासांनी केलेला आहे, ही त्यांची आपल्यावर फार मोठी कृपा आहे. म्हणून त्या कृपेच्या पोटी त्यांनी या ठिकाणी मंगलाचरणही त्या ठिकाणी करून दिलं. म्हटले की हे बघा, मंगलाचरणाची अत्यंत आवश्यकता आहे आणि शिष्य लोकांना शिक्षा देण्याकरता त्यांनी या ठिकाणी ते उद्धृत केलेलं आहे. तर मंगलाचरणामध्ये त्या ठिकाणी सुरुवात करतात. सुरुवात करताना एक गोष्ट आवश्यक जाणणे योग्य आहे, ती म्हणजे मंगलाचरण 3 प्रकारचे असतात. एक पहिलं म्हणजे नमस्कारात्मक, दुसरं आशीर्वादात्मक आणि तिसरं वस्तुनिर्देशात्मक. नमस्कारात्मक मंगलाचरण म्हणजे मी ग्रंथ बनवायला चाललोय, तर या ग्रंथामध्ये जे कोणी देवता आहे किंवा जे माझे गुरु आहेत किंवा जे माझे इष्ट देवता आहेत, जे माझे आराध्य दैवत आहे, त्यांना मी या पहिल्याच श्लोकामध्ये नमस्कार करतो. हे झालं नमस्कारात्मक. दुसरं आशीर्वादात्मक, म्हणजे या ग्रंथाला माझे शिष्य लोक वाचणार आहेत, जे शिष्य वाचतील त्यांना माझा खूप आशीर्वाद, जे या ग्रंथाला वाचतील त्यांना माझा आशीर्वाद आहे, तर त्यांना आशीर्वाद देण्याकरता आणखी एक श्लोक लिहिला जातो, तर त्याला म्हणतात आशीर्वादात्मक मंगलाचरण. आणि तिसरं म्हणजे वस्तुनिर्देशात्मक. वस्तुनिर्देश म्हणजे हा जो एवढा मोठा ग्रंथ मी लिहिणार आहे, त्या ग्रंथामध्ये नेमकं काय लिहिणार आहे, मी काय लिहायला चाललोय, याची थोडक्यात अशी माहिती तुम्हाला सुरुवातीला मिळून जाईल. म्हणजे ठळक बातमी. तुम्हाला अख्खी बातमी वाचण्याकरता जर वेळ नसेल तर सुरुवातीची जरी हेडलाईन वाचली तरी थोडं थोडं लक्षात येऊन जातं. तसंच जी हेडलाईन आहे, म्हणजे मी या ग्रंथामध्ये काय लिहिणार आहे याची थोडक्यात सूचना तुम्हाला मंगलाचरणाद्वारे कळून जाईल. याला म्हणतात वस्तुनिर्देशात्मक मंगलाचरण. असे 3 मंगलाचरण असतात. प्रायशः ग्रंथांमध्ये नमस्कारात्मक मंगलाचरण अत्यंत जास्तीत जास्त प्रमाणात वापरलं जातं आणि वस्तुनिर्देशात्मक मंगलाचरणही चांगल्या प्रमाणात आहे, परंतु आशीर्वादात्मक मंगलाचरण फार क्वचित आचार्यांनी लिहिलंय, अत्यंत क्वचित. जसं भगवान शंकराचार्य आपल्या शिष्यांकरता जेव्हा शिष्यांच्या आग्रहास्तव कधी लिहितात तर तिथे आशीर्वाद म्हणून देतात, किंवा आणखी जे संत महात्मे आहेत त्यांनीही दिला आशीर्वाद, परंतु त्या आशीर्वादाचे आणखी काहीतरी वेगळं स्वरूप आहे. या ठिकाणी आशीर्वादात्मक मंगलाचरण दिलेलं नाही, परंतु वस्तुतः जर विचार केला तर हा संपूर्ण ग्रंथच साक्षात भगवान वेदव्यासांचा आपल्यावर असलेला आशीर्वाद आहे. संत महात्म्यांचा आशीर्वाद नसेल तर आपल्याला हा ग्रंथ श्रवण करण्याचा योग कधीच येणार नाही. म्हणून सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी आता मंगलाचरण करतात भगवान वेदव्यास. तर या श्रीमद भागवताचा सगळ्यात पहिला श्लोक आहे, त्याचा आपण आधी उच्चारण करूयात. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्च चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. अशा प्रकारे पहिला श्लोक या ठिकाणी भगवान वेदव्यास लिहितात. आणि मंगलाचरण करताना सगळ्यात पहिली ओळ काय लिहिली त्यांनी? जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरत. जन्माद्यस्य म्हटले तर ज या अक्षरापासून या ग्रंथाची सुरुवात झाली. बघा कोणतं अक्षर आहे? ज. या वर्णमालेमध्ये
ज हे अक्षर फार काही शुभ नाहीये. कसं आहे ते दग्ध आहे. दग्ध म्हणजे असं त्या ठिकाणी प्रसंग असतो, एखादा माणूस किंग कर्तव्य विमूढ आहे, काय करायचं काही कळत नाही, असा काहीतरी विचित्रसा प्रसंग त्याच्यावर असतो आणि त्या प्रसंगामध्ये तो काहीतरी कोणी म्हटलं काहीतरी बोला तर ते बोलून देतो आणि तो त्यावेळी बोलतो ज या अक्षरातून काहीतरी, म्हणजे एक चांगलं नाहीये. मग श्रीमद भागवतासारखा ग्रंथ परम मंगलमयी आहे ही कथा देवाची. या परम मंगलमयी कथेची सुरुवात ज अक्षरातून, कारण ज अक्षर दग्ध आहे आणि सगळ्यात उत्तम आणि अत्यंत व्यवस्थित पवित्र मंगल असं अक्षर जर कोणतं असेल तर ते म्हणजे व आहे. वृद्धी होते त्याने, वाढत वाढत चालतं, ज्ञान वाढते, भक्ती वाढते, वैराग्य वाढतं, वृद्धी होत चालते. म्हणून व जो अक्षर आहे ते अत्यंत परम मंगलमय. जसं पाणिनींनी अष्टाध्यायी लिहिली, महर्षी पाणिनींची अष्टाध्यायीचं जे व्याकरण आहे त्यांनी सुरुवात केली वृद्धी रेची, वृद्धी रादैच, हे जे सूत्र त्यांनी त्या ठिकाणी बनवलेले. तर व अक्षर वापरले, अत्यंत परम मंगलमय आहे. परंतु भगवान वेदव्यासांना विचारलं की महाराज तुम्ही ज अक्षर का वापरलं, तेव्हा त्या ठिकाणी एक उत्तर आहे. ज दग्ध अक्षर यामुळे आहे की त्यांच्या अंतःकरणाची स्थिती दग्धच होती. कारण श्रीमद भागवत कथा आतापर्यंत लिहिली नव्हती, तर ती जी कथा आहे ती आपल्याला पुढे ऐकायला मिळेल. ते का दग्ध होते, कशामुळे त्यांना अशी परिस्थिती झाली होती, आणि ते भगवान वेदव्यास जे महामुनी आहेत, महर्षी आहेत, त्यांच्याजवळ अशा प्रकारचं दग्ध होणं, खिन्न होणं हे कशामुळे आहे. तर ही जी कथा आहे ह्या श्रीमद भागवतामध्येच पहिल्या स्कंदात पुढे आपल्याला ऐकायला मिळणार आहे, म्हणून इथे सांगत नाही. परंतु एक उदाहरण जर द्यायचं झालं तर दशम स्कंधामध्ये जेव्हा गोपिका अत्यंत आकुळ व्याकुळ झाल्या, कधी रासलीलेच्या वेळी भगवान श्रीकृष्ण सुंदर अशी बासरी वाजवतात, वेणू वाजवतात, आणि त्या वेणुनादाला ऐकून सगळ्याच्या सगळ्या गोपिका गोळा झाल्या. आणि गोपिका गोळा झाल्यानंतर भगवान त्यांना विचारतात प्रियम किम करवाणि वह, स्वागतम वो महाभागा प्रियम किम करवाणि वह, की तुमचं स्वागत आहे, तुमचं मी काय असं प्रिय काम करू सांगा बरं. तेव्हा गोपिका म्हणतात बघा याने आम्हाला बोलवलं, स्वतः बासरी वाजवली आणि बासरी वाजून आम्हाला बोलवून घेतलं, म्हणजे निमंत्रण दिलं की नाही. समजा तर तुम्हाला कुणी निमंत्रण दिलं की आमच्या घरी आहे, निमंत्रण पत्र आहे की आमच्या घरी या, तुम्ही गेले त्याच्या घरी आणि गेल्यानंतर त्याने विचारावं काय हो कशाला आले, काय काम काढलास. हा समजा एखाद्याने विचारलं, महिलांचा प्रश्न, एखादी म्हटली सुवासिनी जेवायला यावर आमच्या घरी, तुम्ही गेल्यानंतर त्यांनी म्हणावं आज आमच्या घरी असं अचानक काही काम काढलं, तुम्ही काय म्हणणार, भामट होऊन मागे येऊ ना, काय काम काढलं म्हणजे कमाल आहे. त्या गोपिका भगवान कृष्णाला म्हणतात की देवा बासरी तू वाजवली आणि तू आम्हाला बोलवून घेतलं इथे आणि आता विचारतोय की काय काम काढलं, तुमचं मी काय काम करू सांगा बरं, एवढ्या रात्री तुम्ही इथे आलात. आणि वरून काय म्हणतात भगवान, एवढ्या रात्री महिलांनी बाहेर पडणं चांगलं नाही, तुम्ही चांगल्या कुळातल्या आहात, अशा प्रकारे तुमचं बाहेर फिरणं काही चांगलं योग्य दिसत नाही, म्हणून तुम्ही पाठीमागे जा. त्या गोपिकांची ती दग्ध अवस्था पाहून भगवान कृष्ण म्हटले ठीक आहे जाऊ नका, तुमचं काय प्रिय काम आहे ते मी करेल. तर रास लीलेला सुरुवात झाली. गोपिकांना अहंकार झाला की बघा जो त्रैलोक्याचा स्वामी आहे, परमात्मा त्रैलोक्याचा स्वामी आहे, जे मोठे मोठे योगी जन सुद्धा ज्यांना समाधी अवस्थेत परमात्मा क्वचित मिळतो, तो परमात्मा आज आमच्या सोबत इथे नाचतोय. वा वा वा, अभिमान झाला त्यांना, म्हणजे आम्ही केवढे अधिकारी लोक की साक्षात परमात्मा आमच्या सोबत नृत्य करतोय, या अभिमान झाला. तसं भगवान कृष्ण अंतर्धान झाले, म्हणजे अभिमान जिथे परमात्मा नाही तिथे अभिमान आला की भगवान गेले, आणि भगवान आहे तर अभिमानाला तिथे काही स्थान. गोपिकांना अभिमान झाला, परमात्मा निघून गेले, पण भगवान अशा प्रकारे गेले, अंतर्धान झाले की दिसेनाशे. भगवान परमात्म्याची ती विरह अवस्था त्या गोपिकांना अनुभवाला आली. त्यानंतर त्यांनी देवाला प्रार्थना केली, अत्यंत दग्ध स्थिती, परमात्म्याचं दर्शन घेतल्याशिवाय आता अजिबात जगू शकत नाही. त्या जीवनाचं अत्यंत मोठं अवलंबन आता परमात्मा कृष्ण बनून गेलेले आहेत. तर त्या गोपिकांनी सर्वांनी एकत्र मिळून रडत रडत त्या परमात्म्याची स्तुती गायली आहे, आणि त्या स्तुतीला गोपी गीत असं म्हटलं जातं, म्हणजे गोपिकांनी गायले म्हणून ते गोपी गीत सुरुवात केली त्यांनी. बघा त्या गोपी गीताचा पहिला श्लोक, जयति तेधिकं जन्मना व्रज श्रयत इंदिरा शाश्वतत्रहि. काय म्हटलं, जय
अक्षर आहे? ज. बस परमात्म्याचे म्हणजे दग्ध झालेले आहेत ना, काय करावं कळत नाहीये, अत्यंत खिन्न झालेले आहेत आणि परमात्म्याच्या दर्शनाशिवाय त्यांचं आता काहीही या ठिकाणी महत् कार्य उरलेलं नाही. मग अशा प्रकारे अत्यंत आकुळ व्याकुळ होऊन विरह कातर होऊन परमात्म्याची प्रार्थना करतात आणि प्रार्थना करता करता पहिलंच अक्षर तोंडातून येते ते म्हणजे ज. तसंच भगवान वेदव्यासांची इथे ती अवस्था आहे. भगवान परमात्म्याचं ते कौतुक गाण्याकरता, त्या परमात्म्याचं दर्शन करण्याकरता ती एवढी तीव्र अशी अभिलाषा अंतःकरणामध्ये आहे की त्यांनी श्रीमद भागवताचं मंगलाचरण कुठून सुरू केलं? ज पासून. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरत, अशा प्रकारे हा सुंदर असा एक श्लोक आहे. या श्लोकाला आपल्याला सोडवायचंय, तर सोडवताना सुरुवातीपासून नाही करायची, शेवटून जर सुरुवात केली तर तो श्लोक कळून जाईल. तर शेवटी काय म्हटलेले म्हणतात? सत्यम परम धीमहि. सत्यम परम धीमहि. धीमहि हा शब्द इथे वापरलेला आहे. धीमहि म्हणजे आम्ही ध्यान करतो. धीमहि हा जो शब्द आहे हा संस्कृतचा ध्येय चिंतायम ह्या धातूपासून बनलेला आहे. ध्येय चिंतायम म्हणजे चिंतन करणे. चिंतन कुठं असतं? अंतःकरणामध्ये. अंतःकरणाचा विषय आहे चिंतन करणं. म्हणजे बुद्धीमध्ये आपण चिंतन करतो ना एखाद्या गोष्टीचं, चिंतन असो अथवा चिंता, जे काही करतो ते अंतःकरणामध्ये करतो. मग इथेही म्हटले की आम्ही चिंतन करतो. ध्येय चिंतायाम म्हणजे आम्ही ध्यान करतो, चिंतन करतो. कोणाचं चिंतन करता हो? तेव्हा म्हणतात सत्यम परम. सत्यम सत्य असणारे जे कोण आहेत सत्य, त्या सत्याचं आम्ही ध्यान करतो. सत्य म्हणजे काय? आपण जेव्हा पहिल्यांदा सत्संग ऐकला होता, श्रीमद भागवताच्या महात्म्याचे जे 6 अध्याय, त्यातल्या पहिल्या अध्यायात आलं होतं काय? सच्चिदानंद रूपाय. त्या सत शब्दाचा अर्थ आपण तिथे पाहिला होता की त्रिषु कालेषु यत विद्यते तत् सत. 3 काळामध्ये अबाधित जो आहे, 3ही काळामध्ये जो शाश्वत आहे, चिरंतन आहे, पूर्वीही होता, आताही आहे आणि निरंतर राहणार आहे, जो की सर्वाच्या अतीत आहे, देश काल वस्तू यांच्या परिच्छिन्नाच्या तो रहित आहे, 3ही अवस्थांचा जो साक्षी आहे, जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती या 3ही ठिकाणी तो समान रूपाने विद्यमान आहे, असा तो परमात्मा सच्चिद आनंद स्वरूप असणारा जो सत या ठिकाणी म्हटले, त्या सत्य स्वरूप परमात्म्याचं काय करतो? आम्ही ध्यान करतो, आम्ही चिंतन करतो. अच्छा महाराज, तो सत्य परमात्मा आहे कसा हो? तर म्हटले परम. परम म्हणजे काय? श्रेष्ठ, अत्यंत श्रेष्ठ. जसं आपण म्हणतो ना परमार्थ. परमार्थ म्हणजे काय? परम अर्थ, परमार्थ. परम अर्थ, परम म्हणजे काय? श्रेष्ठ, अत्यंत श्रेष्ठ अर्थ आहे तो, ज्यामध्ये ज्याच्यापेक्षा श्रेष्ठ आणखी काहीच नाही, सर्वात उत्कृष्ट असा तो आहे. मग तोच परमात्मा म्हणजे सर्वात श्रेष्ठ असणारा, तो सत्य स्वरूप असणारा सर्वश्रेष्ठ परमात्मा, त्याचं आम्ही अंतःकरणापासून काय करतो? ध्यान करतो, चिंतन करतो. अर्थ कळाला सर्वांना? नक्की कळाला? सत्यम परम धीमहि. अच्छा, परंतु तो जो परमात्मा आहे तो कसा आहे हो? तर ते म्हणाले, सांगू तुम्हाला, तो परमात्मा अव्यक्त आहे. अव्यक्त निराकार, नाही ज्या आकार, जेथोनी चराचर हरिसी भजे. तो कसा? अव्यक्त आहे, निराकार आहे, निर्गुणी आहे, इंद्रियातीत आहे. तो कुठल्याही प्रकारे व्यक्त केला जाऊ शकत नाही, म्हणून अव्यक्त आहे. व्यक्त करणं म्हणजे काय? आपण जर एखादी काही गोष्ट आहे ती व्यक्त करू शकतोय, तर याचा अर्थ ती गोष्ट निम्न आहे, अजून फार कमी आहे. समजा एखाद्या व्यक्तीला म्हणायचं फार प्रेम आहे माझं देवावर, फार प्रेम आहे, पण ते किती प्रेम आहे तो सांगू शकतोय, याचा अर्थ अजून काही जास्त नाहीये. जर ते प्रेम तो सांगू शकत नाहीये, तर याचा अर्थ ते अनंत आहे, अगाध आहे, असीम आहे, अपार आहे. मग असंच आहे इथे तो अव्यक्त परमात्मा, ज्याला व्यक्तच करू शकत नाही, तो व्यक्ताच्या अतीत आहे, ज्याला कोणत्याही वाणीद्वारे आपण सांगू शकत नाही, ज्याला सांगण्याकरता वाणी कुंठित होऊन जाते, ज्याला बोलण्याकरता शब्द पुरत नाही, कोणतेही शब्द त्याला सांगू शकत नाही. तरीही बघा, हा परमात्मा अव्यक्त आहे, तरीही शास्त्र आपल्याला त्या परमात्म्याविषयी सांगते की नाही? बघा, तो सांगता येत नाही परमात्म्याविषयी काही, तरीही त्याच्याविषयी वर्णन आहे. अवर्णनीय परमात्म्याचं वर्णन त्या ठिकाणी शास्त्रात केलंय. हे कशा करताय? मग तो अवर्णनीय असेल तर मग आपल्याला कळायचा कसा? आपल्याला कळावं म्हणून शास्त्राने हे केलेलं आहे. अव्यक्त आहे तो,
त्याला रूप नाहीये कोणतंच, तो निर्गुण आहे, अरूप आहे. त्या अरूप परमात्म्याचंही रूप वर्णन केलेलं आहे. रूप सावळे सुकुमार आदी आदी अनेक प्रमाण आहेत. तर त्या रूपरहित परमात्म्याचं रूप वर्णन केलंय. निर्गुण परमात्म्याचे गुण वर्णन करतात. अशा प्रकारे अव्यक्त निराकार परमात्म्याची आकृती दाखवतायत आपल्याला. मग हे सगळं काय आहे? हे सगळं आपल्यावर केलेली शास्त्राने कृपा आहे. शास्त्रामध्ये हे सगळं सांगितलेलं आहे, कारण की शास्त्राच्या माध्यमातूनच केवळ आपल्याला त्या परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे. अन्यथा आपल्याला कळायचं कसं? आपण आधीच एवढे जडबुद्धी, एवढे मतिमंद, जर आपण परमात्म्याला ओळखू शकत नाही तर त्याकरता हे मार्ग आपल्याला दाखवून दिलेले आहेत. म्हणून शास्त्राची थोर महत आपल्यावर असलेली कृपा आहे. मग या ठिकाणी सांगितले तो सत्य परमात्मा आहे, सत्य स्वरूप, त्याचं आम्ही ध्यान करतो, तो अवर्णनीय आहे. तरीही शास्त्राने आमच्यावर कृपा करून त्याला आमच्यापर्यंत या प्रकारे पोहोचवलेलं आहे. आणि तो परमात्मा कसा आहे? तो अत्यंत सत्स्वरूप आहे. परंतु यत्र त्रिसर्गो मृषा, अगदी सुंदर सांगितलंय. अमृषा म्हणजे खरं, मृषा म्हणजे खोटं. हे संपूर्ण जे चराचर आहे, या संपूर्ण चराचरामध्ये समान रूपाने तो व्यापक आहे परमात्मा. आणि अमृषा हे संपूर्ण चराचर खोटं असून त्या परमात्म्याच्या अधिष्ठानामुळे खरं असं आम्हाला जाणवतंय. कसं बघा, एक उदाहरण. एखादा रस्त्यावर एखादा माणूस चाललेला आहे बरं का, अशी वेळ रात्रीची थोडीफार, आणि त्याने पाहिलं रस्त्याच्या कडेला घाण पाण्याचं एक डबकं आहे, एक असं खड्ड आहे, त्याच्यामध्ये पाणी जमलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये की नाही, त्या पाण्यामध्ये एक सुंदर सोन्याचा हार चमचम चमकतोय. छान, अगदी व्यवस्थित आहे का? हे उदाहरण जर तुम्हाला कळालं तर आपल्याला सिद्धांत कळेल. त्या पाण्याच्या डबक्यामध्ये काय चमकतोय? सोन्याचा हार. महिलांना आवडतो ना, सोन्याचा हार चमकतोय. मग ते त्या माणसाला वाटलं होतं की अरे, माझ्या घरच्यांनी त्या हाराचा आग्रह केलेला आहे, मग त्यांना हाच हार जर नेऊन दिला तर किती छान होईल. मग त्याने काय केलं? 1 2 3 काही एक विचार केला नाही आणि त्या पाण्याच्या डबक्यामध्ये धक्कन उडी टाकून दिली. हार शोधला शोधला शोधला, 1 तास 2 तास गेले, हार काही सापडला नाही. आणि मग आता हार सापडला नाही म्हणून हताश, निराश आणि थकून जाऊन तो त्या खड्ड्याच्या बाहेर आला. चिखलानं भरलेला होता, ते गटर होतं. मग चिखल होता की काय होतं अजून त्यात काय माहिती, त्याची कल्पना इथे नको करायला, नाही का? पण तो भरून बाहेर आला एकदम. म्हटलं अरे रे रे छी, पण हे काय आहे बरं, ते चमकत कसं काय होतं? चमकत होतं, मग मिळालं का नाही? मग त्याने असं सहज बसलाय का आणि वर पाहिलं, अरे बापरे, वरती झाड आहे आणि त्या झाडावर तो हार लटकलेला आहे. मग त्या माणसाने काय करायला पाहिजे होतं? आधी बघायला पाहिजे होतं, त्याच्यामध्ये नक्की आहे की नाही याची खात्री करायला पाहिजे होती. काही विचार केला नाही आणि उडी टाकून दिली. बस तोच माणूस म्हणजे आपण सगळे लोक आहोत. मग त्याला आपण काय म्हणणार? तो मूर्ख आहे, त्याने खुशाल उडी मारली आणि चिखलाने भरून बाहेर आल्याशिवाय हताश, मिळालं नाही म्हणून दुःख पदरात पडलं. म्हणजे मिळालं काहीच नाही, उलट सगळं काही त्रास त्याला झालेला आहे. मग वरती पाहिल्यानंतर आता इथे हार आहे, मग त्या हाराला घेण्याकरता आता तू कष्ट कर. तशाच प्रकारची आपली स्थिती आहे. हे संपूर्ण चराचर जे आहे त्यात एका डबक्याप्रमाणे समजा हा, आणि तो परमात्मा अत्यंत श्रेष्ठ आहे, उत्तम आहे, तो वरती बसलेला आहे बरं का. आणि त्या परमात्म्याचं सुंदर असं प्रतिबिंब, कारण हाराचं प्रतिबिंब डबक्यात पडलं होतं, तेच प्रतिबिंब जसं परमात्म्याचं प्रतिबिंब या संपूर्ण चराचरामध्ये पडलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी परमात्म्याचं प्रतिबिंब आहे. आणि त्या प्रतिबिंबात्मक परमात्म्याला, म्हणजे ते पडलेलं जे प्रतिबिंब आहे त्याला आपण खरं समजतो. कारण की परमात्म्याचा स्वभाव कसा आहे? निरंतर सुखी, सदा सर्वदा सुख स्वरूप असलेला परमात्मा तो विद्यमान आहे. आणि तो सुख स्वरूप परमात्म्याचं प्रतिबिंब या संसारावर पडतं, तेही कसं दिसतं? सुखासारखं, बरोबर ना? जसं सोन्याचा हार सोन्यासारखा चमकत होता, तसं सुखाचा परमात्मा या ठिकाणी सुखासारखा आपल्याला सर्वांना दिसतोय. परंतु तो परमात्मा त्या ठिकाणी प्रतिबिंब, त्या ठिकाणी त्याचं पडलेलं आहे, सुखाचं प्रतिबिंब पडलेलं आहे. आणि आपण लोकांनी 1 नाही 2 नाही 3 नाही काही एक विचार करायचा नाही आणि या संसाराच्या डबक्यामध्ये डपाडप उडी मारायची. उडी मारली सर्वांनी? सर्वांनी उडी मारली? किती वर्ष झाले? आयुष्य केलं नाही का उडी मारून? आता त्याचं रिझल्ट सांगा. उडी मारली काय समजून?
सुख आहे, हो हो हो, वा 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 वा, छान छान, चमकते, दिसते, मनाला लोभ वाटतोय, त्या लोभापायी उडी मारली. मग आता विचार करा, उडी मारलेल्यांनी त्या उडी मारल्यानंतर सुख मिळालं? काय समजून उडी मारली होती? सुख समजून उडी मारली होती. सुख मिळालं? नक्की नक्की नाही मिळालं. बऱ्याचशांना मिळालं दिसते. सुख नाही मिळालं. का नाही मिळालं? तो हार का नाही मिळाला? कारण हार तिथे नव्हताच. हार नव्हता म्हणून नाही मिळाला. असता तर नक्की मिळाला असता. मग बघा, या संसारामध्ये आपल्यासारखे अनेक शहाणे मोठे मोठे अगदी सगळं ज्ञान व्यवस्थित ठेवणारे मोठे मोठे विद्वान लोकही असतील. सगळ्यांनी त्या ठिकाणी या प्रपंचामध्ये प्रवेश केलेला आहे. काय समजून? सुख समजून. आणि त्याला तिथे शोधण्याचा प्रयत्न आयुष्यभर करतो. बघा, असं नाही की हो सुख 1-2 दिवस झाले, 1-2 वर्ष झाले, आता कळालं की इथे सुख नाही, आता शोधण्यात काही अर्थ, आता तरी भगवत भक्तीला लागावं, असंही होत नाही. त्या सुख शोधण्यामध्ये माणूस एवढा वेडा झालाय की अगदी शेवटचा वेळ येतो, शेवटचा क्षण येतो, त्यावेळी सुद्धा असं वाटतं की इथे नक्कीच सुख अजूनही मिळेल अशी अपेक्षा लागून राहते. मग काय होतं? तिथे सुख मिळत नाही. उलट त्या प्रपंचामध्ये असलेला जो चिखल आहे, इथे तर आणखी घाण सगळा चिखल आहे. हे तर सगळं उदाहरण आहे. त्या प्रपंचामध्ये काय चिखल आहे तर तुम्हालाच माहिती. तो सगळा अंगाला लागलेला आहे, तोंडातही गेलाय, पोटातही गेलाय. मग ह्या सगळ्या गोष्टीने झालं काय? त्रास झाला. हा जो चिखल आहे हा आपला लागलेला भवरोग आहे. मग या ठिकाणी सांगितले शास्त्रकारांनी, किती सुंदर वेदव्यासाने म्हणजे आपली कमाल केली, आपल्यावर कृपा केली. यत्र त्रिसर्गो मृषा म्हटलंय. तो परमात्मा अशा सुंदर ठिकाणी बसलेला आहे, त्याचं प्रतिबिंब छान पडलेलं आहे. आणि तो परमात्मा सुखाचा आहे. त्या सुखाच्या परमात्म्याचं प्रतिबिंब इथे पडलंय आणि आपल्याला वाटतंय हेच खरं सुख आहे, मारा इथे उडी. त्याला परमात्म्याला विसरून गेलो. या प्रपंचाच्या सुखामध्ये एवढं काही मोहून गेलो की त्याला विसरून गेलो. अशा प्रकारे या ठिकाणी म्हटलंय. मग अहो महाराज, ठीक आहे, तो कारण ही जी माया आहे परमात्म्यानेच निर्माण केलेली आहे. कारण तो चमकतोय, त्याच्यामध्ये चमकण्याचं, त्याच्यामध्ये प्रतिबिंबित होण्याचं, त्याचं सुख स्वरूप असण्याचं स्वतःचं सामर्थ्य आहे. आणि संपूर्ण चराचर त्याने बनवले. मग त्या चराचरामध्ये प्रतिबिंबित होऊन त्या चराचरालाही सुखी दाखवण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. मग तो परमात्मा या त्याच्या मायेच्या द्वारे हे सगळं काही करतोय. मग याचा अर्थ होतं काय? त्याची जी माया आहे अत्यंत विचित्र आहे, अत्यंत विचित्र. ही माया जी आहे, या माया हा शब्द अत्यंत विचित्र. बघा, या माया शब्दाचा अर्थ जर काढायला गेलं ना, असा होतो या मा सा मा या. जी नाही ती माया, जी नाहीच आहे तरीही आहे असं वाटते, अनिर्वचनीय म्हटलंय. कारण हे सगळा संसार कसा आहे की नाही हो? खरं आहे की नाही? प्रामाणिक उत्तर द्यायचं म्हणजे कसं होईल, आपली कथा पुढे चालेल. प्रपंच खरा आहे की नाही? हा संसार, हे जग खरं आहे की नाही? तुम्ही काहीच बोलत नाही, हेच खरं उत्तर आहे. काय म्हटले उत्तर? ते जग खरंही नाही खोटंही नाही. कसं नाही हो? कारण जर या जगाला खरं म्हणावं तर हे उद्या टिकणार नाहीये. कारण की हे उद्या नष्ट होणार आहे, नश्वर आहे. हे उद्या टिकणार नाही म्हणून हे खरं नाही. आणि खरं असतं तर याची स्वतंत्र सत्ता असती. हे त्याच्या सत्तेनं चालतंय ना. तुझी या सत्तेनं वेदांची बोलणे, सूर्याची चालणे, जे काही आहे ते सगळं त्याच्या सत्तेनं चाललंय. म्हणजे याचा अर्थ परमात्म्याच्या सत्तेनं हे जग चालू आहे. अर्थात या जगाची स्वतःची सत्ता नाही, याची सत्ता नाही, म्हणून हे खरं नाही. मग खोटं आहे का? लोक म्हणतील नाही, खोटं कसं काय? हे दिसतंय तर. मग दिसते म्हटल्यावर खोटं कसं म्हणायचं? म्हणून हे खोटं पण नाही. मग खरंही नाही आणि खोटंही नाही. मग हे करायचं काय? हे बाधित होते ना, म्हणून त्या ठिकाणी हे आता आपल्याला खरं असल्यासारखं वाटतंय, परंतु हे उद्या बाधित होणार आहे. हे उद्या जे आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं, परमात्म्याची कृपा झाली, तर हे जग आपल्यासाठी काहीही उरत नाही. केवळ तो सत्य स्वरूप असणारा परमात्माच आपल्याला दिसणार आहे. म्हणून केवळ त्या परमात्म्याचं जर चिंतन केलं तर हे जग आपल्याला त्रिकाळात नाहीये. पहिलंही नव्हतं, आताही नाही आणि परतही पुढे राहणार नाही. आणि जर त्या परमात्म्याला विसरून गेलं तर हे जग अज्ञानी लोकांसाठी खरं आहे. म्हणजे अज्ञानामध्ये हे जग खरं आहे आणि अज्ञान संपलं की हे जग खोटं आहे. ज्ञान त्या ठिकाणी आपल्याला मिळालं, आपलं स्वतःचं ज्ञान आपल्याला झालं, तर हे जग कसं आहे? म्हणून तर संत महात्मे काय म्हणतात?
उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. काय करा? उठा जागे व्हा, कारण की तुम्ही झोपलेत. कुठे झोपलेत? ज्ञानाच्या ठिकाणी तुम्ही झोपलेत आणि अज्ञानामध्ये जागे आहात. आणि संत महात्मे अज्ञानामध्ये झोपलेले असतात आणि ज्ञानाच्या ठिकाणी सदा सर्वदा जागृत. या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी, यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यते म्हणून. ती रात्र, ज्या रात्री सामान्य जीव झोपलेला असतो, कारण ते अज्ञान आहे, अज्ञानामध्ये झोपलेला असतो. संत महात्मे जागे असतात त्यावेळी, म्हणजे अज्ञानामध्ये तुम्ही त्या ठिकाणी सदा सर्वदा जागे, परंतु ज्ञानाची गोष्ट सांगितली की झोप घेतात. आणि संत महात्मे ज्ञानामध्ये सदा सर्वदा जागृत. मग अशा प्रकारे आपण अज्ञानामध्ये लिप्त आहोत. हे सगळं काही मायेचा खेळ आहे, जी नाही परंतु आहे असं दाखवते आणि आहे असल्यासारखं खेळही खूप सुंदर सुंदर रचते. मग ही जी माया आहे, ती माया एवढी विचित्र असताना ती माया त्या परमेश्वरावर का हो जादू करत नाही? त्या परमात्म्याला मोहून का टाकत नाही? आपल्यासारख्या लोकांना मोहून टाकलं ना तिने, मग त्या परमात्म्याला का मोहून टाकत नाही? वेदव्यास भगवान त्याचं उत्तर देतात, म्हणतात काय? धामना स्वेन सदा निरस्त कुहकम. धामना स्वेन, अहो ही जी माया आहे ही त्याने स्वतः निर्माण केलेली आहे. त्याच्यामुळे ती माया निरस्त कुहकम, ती कुहक म्हणजे अविद्या, ती माया सदा सर्वदा परमात्म्याच्या जवळ निरस्त आहे, परास्त आहे, हरून जाते ती माया त्याच्याजवळ. का? कारण की ती माया त्याने निर्माण केलेली आहे. जसं एक उदाहरण घ्या, तुम्ही एक ते जादूगाराचा खेळ पाहिला असेल. कधी जादूचा खेळ पाहिलाय? त्या जादूच्या खेळामध्ये जादूगर काय करतो? असे कागद फाडतो आणि असे खुडखुड खुडखुड करून फेकून देतो. लोकांना आधी म्हणतो हे काय आहे? तुम्ही म्हणणार कागद आहे. असे फेकून दिल्यानंतर आता सांगा काय आहे? तुम्ही काय म्हणणार? पैसे. पाहिलाय खेळ हा? नक्की ना? पैसे आहेत. ते जादूगार काय म्हणतो? आधी कागद असतात आणि नंतर आपल्याला दिसतं काय? पैसे. का हो? ते पैसे का दिसतात? आहेत का ते पैसे खरे? नाही ना. जर ते पैसे खरे असते तर तो माणूस कशाला जादूचा तमाशा करत बसला असता? ते पैसे जमवून बँकमध्ये भरत बसला असता. हे तुमच्यासारख्या जवळ आले नसता, कारण ते पैसे खरे नाही. पण तुम्हाला ते खरे वाटतात का? कारण नजरबंदी झालेली आहे. नजरबंदी माहित आहे ना? ती नजरबंदी झाल्यामुळे ते खोटं असूनही खरं वाटतं. परंतु ते पैसे त्या जादूगाराकरता पूर्वीही कागदच होता. तुम्हाला जेव्हा पैसे दिसतात तेव्हाही त्याला तो कागदच दिसतोय आणि नंतरही तो त्याच्यासाठी काय आहे? कागदच आहे. कागद. कारण ती जादू जी आहे ती त्याने स्वतः निर्माण केलेली आहे. मग जो व्यक्ती जादूगार आहे किंवा असे काही लोक असतात जे फार धीट असतात, त्यांच्या कोणची जादू काम करत नाही, मग ती जादू ज्यांच्यावर काम करत नाही त्यांनाही पैसे ते कधी दिसत नाही. पण सामान्य व्यक्ती जो आहे तो त्याला पैसे समजून वा 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 खूप छान म्हणतो. ते तीनही काळामध्ये ज्याने जादू निर्माण केलेली आहे त्याला त्याच्याकरता ते पैसे नाही. बस त्याच प्रकारे परमात्मा आहे. ही संपूर्ण अविद्या जी माया मोह जे काही आहे हे सगळं कोणी निर्माण केलंय? परमात्म्याने. ही सगळी जी जादू आहे ना, आपल्याला या संसारामध्ये मोहून टाकलं या जादूनं. ही जादू निर्माण करणारा तो जादूगार परमात्मा आहे. या मायेला निर्माण करणारा मायापती तो आहे. मायाचं अधिष्ठान अधिपती तो आहे. त्याच्यामुळे ही माया त्याच्यावर काम करत नाही आणि ही माया त्याच्या जवळ राहणाऱ्यांच्यावरही काम करत नाही. त्याच्या जवळ राहणारे म्हणजे कोण? त्याचे भक्त, त्याचे जे साधू संत महात्मे आहेत त्यांच्यावर ही अविद्या कधी काम करू शकत नाही, कारण की त्यांनीही या मायेला चांगलंच ओळखून घेतलेलं आहे. याच्यामध्ये पडायचं नाही त्यांनी. मग अशा प्रकारे संत महापुरुषांच्या सानिध्यामध्येही या मायेपासून आपण विजय मिळवू शकतो. मग अशा प्रकारे यत्र त्रिसर्गो मृषा तरीही धामना स्वेन सदा निरस्त कुहकम सत्यम परम धीमहि. तर अशा सत्य स्वरूप असणाऱ्या परमात्म्याला आमचं काय आहे? प्रणाम आहे, नमस्कार आहे. आम्ही ध्यान करतो. मला सांगा, काही कळालं तुम्हाला? डोक्यावरून गेलं? लोक म्हटले, वेदव्यासानं जाऊन म्हटले, ओ महाराज काय बोलले तुम्ही? हे आमचं डोक्यावरून निघून गेलं. ते असं वरूनच गेलं सगळं, काही पचनात पडलं नाही. मग असं काहीतरी सांगा जे आम्हाला कळेल, आम्हाला पटेल, आमच्या काही कामाचं असेल. भगवान वेदव्यासांना तेव्हाही माहित होतं कलियुगाचे लोक असंच म्हणतील, डोक्यावरून गेलं. त्याच्यामुळे त्यांनी आधीच सोय करून ठेवली. म्हणजे ऐका, तो परमात्मा, कारण हे त्याचं स्वरूप लक्षण सांगितलं. तो वस्तुतः कसा आहे, वास्तविक त्याचं स्वरूप काय आहे हे या ठिकाणी सांगितलं. आणि तो वास्तविक परमात्मा निर्गुण निराकार असल्यामुळे आपल्याला काही कळत नाही, म्हणून त्या परमात्म्याला सगुण साकार रूपामध्ये आता या ठिकाणी सांगितलेलं आहे.
परमात्मा 3 प्रकारे त्याचं वर्णन केलेलं जातं. एक अवर्णनीय तरी वर्णन करून त्याचं निर्गुण निराकार आहे, दुसरा म्हणजे सगुण निराकार आहे आणि तिसरा म्हणजे सगुण साकार आहे. मग अशा प्रकारे इथे वर्णन केलेलं आहे. जो परमात्मा सगुण निराकार आहे त्या परमात्म्याचं आता वर्णन करतायत. कारण की जसं त्या दिवशी चंद्रशाखान्याय सांगितलं होतं की एखाद्या झाडाची फांदी दाखवायची आणि मग चंद्र दाखवायचा. किंवा समजा एखाद्याने म्हटलं, अहो ते एक महाराज आहेत तुमच्या गावामध्ये, ते कोणते तरी एक महाराज होतं, नाव कोणाचं घेऊ, चला मल्हारी तात्या. कुणी म्हटलं मल्हारी तात्याचं घर कोणतं आहे, तिथं मळ्यात जाऊन एका माणसाने विचारलं. मेहत्रे मला माहित होता. मग ते गेला आणि म्हटलं मल्हारी तात्याचं घर कोणतं आहे, तर म्हटले ते दिसतंय का, ते घर आहे ना, त्या घराच्या वरती बघा एक कावळा बसलेला आहे, ते जे कावळा बसलेलं घर दिसतंय ना तुम्हाला, तेच घर मल्हारी तात्याचं आहे. बस तिथेच जायचं तुम्ही, कारण पांढऱ्या रंगाचे अनेक घर होते म्हणून पांढरा रंग कसा सांगायचा, म्हणून त्या माणसाने सांगितलं की कावळा बसलाय त्या घरी जायचं. हा माणूस गेला, पण तेवढ्यात काय झालं, कावळा उडून गेला. त्याला परत प्रश्न पडला की आता कसं काय शोधायचं घर, म्हणजे हा कावळा कशा करता होता, ते घराचं प्रतीकचिन्ह म्हणून. समजा कावळा उडून नाही गेला, तो घरी गेला, घर ध्यानात ठेवला आणि घरी गेला. आता याच्यानंतर कावळा उडून गेला, तो उडून गेला का आणि बसून राहिला का, या माणसाला काही घेणं देणं आहे का? तोपर्यंत तो कावळा कामाचा, जोपर्यंत तात्याचं घर दिसत नाही. एकदा घर दिसलं तो कावळा बसला काही उडून गेला काही फरक पडत नाही. त्याच प्रकारे परमात्म्याचं असं लक्षण केलं जातं, याला तटस्थ लक्षण म्हणतात. म्हणजे तटस्थ राहून लांब राहायचं, त्या कावळ्याचं काही घेणं देणं नाही. तसंच असं काहीतरी दाखवायचं की ते बघ, ते दिसतंय ना, बस त्याच्या जवळ आहे ना तो परमात्मा, त्याच्या जवळ जे दिसतंय ना तो परमात्मा, हे बघ, त्याला बघितल्यानंतर तुला कळून जाईल. मग तो परमात्मा एकदा कळाला की ती जी वस्तू आहे ती निघून गेली काय, तुटून गेली काय, ती नष्ट झाली काय, काही फरक पडत नाही. मग असंच त्या ठिकाणी दाखवलं. म्हणे अच्छा तुला कळालं नाही परमात्मा काय आहे, अच्छा मी सांगतो बरं का. भगवान वेदव्यासांनी इतकं सुंदर वर्णन केलं. म्हणतात जन्माद्यस्य यतः, तुला परमात्मा नाही दिसत, म्हणे नाही. हे जग दिसते, म्हणे हो, वा खूप सुंदर, हे जग इतकं छान दिसते मला, बघ मी जगालाच बघ, आता तुला जग दिसते ना, या जगालाच बघ. मग हे जे जग दिसते या विश्वाला निर्माण करणारा तरी कुणी असेल ना, परमात्मा असेल. कारण की एखादा माठ दिसतोय, माठाला बनवणारा, कपडे दिसत आहेत, त्या कपड्याला शिवणारा कुणीतरी, शिंपी नक्कीच आहे. म्हणजे असं सगळं काहीतरी आहे. विश्व दिसतंय तर या विश्वाला बनवणारा विश्वकार नक्कीच कुणीतरी आहे. म्हणून हे विश्व बघ आणि त्याला बनवणारा त्या परमात्म्याची आता आपल्याला इथे कल्पना करून त्याचा बोध घ्यायचा आहे. वा वा महाराज खूप छान हो. म्हणून जन्माद्यस्य यतः, हे संपूर्ण विश्वाने जिथून जन्म घेतलेला आहे, फक्त जन्म नाही, जन्म आदी म्हटलंय. आदीमध्ये काय घ्यायचं, जन्म, त्याचं पालन आणि शेवटी मृत्यू. कारण नुसता जन्म देऊन उपयोग नाही, त्या ठिकाणी त्याचं लालन पालन पण केलं पाहिजे, त्यानंतर त्याचा मृत्यू निश्चितच होणार आहे. म्हणून जन्म, पालन आणि संहार या तीनही कामाला जो करतो आणि याच्यापासून सदा सर्वदा, म्हणजे याच्यामध्ये सदा सर्वदा विद्यमान राहून याच्यापासून अलिप्त आहे. म्हणजे जसं पद्मपत्रमिवांभसा म्हटलंय, चिखलामध्ये कमळ राहतं परंतु कमळ चिखलापासून सदा अलिप्त असतं. किती पण चिखलात बुडवून बाहेर काढा, ते चिखल निघून जातो, कमळाला स्पर्श करू शकत नाही. तसंच परमात्मा या विश्वाला निर्माण करतात, त्यांनी बनवले, त्याच्यामुळे कारण जे आहे त्या कारणाचा काहीतरी प्रभाव कार्यामध्ये नक्कीच दिसणार, बरोबर की नाही. ज्याच्यापासून बनलेलं आहे, जसं दुधापासून तुमचं तूप बनलेलं आहे, तूप आणि दूध दोन्ही वेगळे वेगळे पदार्थ आहेत, तरीही तुपामध्ये दूध आहे की नाही. तुपामध्ये दूध जर नाहीये, कारण जर नाहीये कार्यामध्ये, तर ते कार्य सफल होऊ शकत नाही. जरी वेगळे वेगळे पदार्थ असले तरी दुधापासून बनले, त्याच्यामुळे दुधाचा अंश त्याच्यामध्ये नक्कीच आहे. त्याच प्रकारे हे संपूर्ण विश्व त्या परमात्म्यापासून बनलेलं आहे. परमात्मा त्या विश्वापासून सदा सर्वदा अलिप्त आहे. आपल्याला तो वेगळा वाटेल परंतु याशी अन्वित असूनही अलिप्त आहे. त्याचे जे काही अंश आहेत ते याच्यामध्ये नक्कीच उतरले. परमात्मा सुखाचा आहे म्हणून हे जग आपल्याला थोडं थोडं सुखाचं